28 ऑगस्ट चंद्रग्रहणानंतर या 5 राशींचं नशीब बदलणार. पैसा, करिअर आणि नात्यांमध्ये मोठे संकेत. तुमची रास या 5 राशींमध्ये आहे का? कारण 28 ऑगस्टच्या चंद्रग्रहणानंतर काही राशींसाठी परिस्थितीत बदल होण्याचे संकेत ज्योतिषीय मान्यतेत सांगितले जात आहेत. पण यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे. फायदा मिळण्याआधी कोणत्या गोष्टींपासून सावध राहायचं हे जाणून घेणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमची रास कोणती हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, स्वामी सेवा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. मंडळी, 28 ऑगस्ट 2026 हा दिवस रक्षाबंधनामुळे विशेष आहे आणि याच काळात आंशिक चंद्रग्रहणाची खगोलीय घटना घडत आहे. नासाच्या माहितीनुसार हे ग्रहण आंशिक स्वरूपाचे असून ते भारतातून दिसणार नाही. मात्र ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून ग्रहणाच्या काळात ग्रह नक्षत्रांच्या स्थितीकडे विशेष लक्ष दिलं जातं आणि आज आपण अशाच 5 राशींबद्दल बोलणार आहोत ज्यांच्यासाठी ग्रहणानंतरचा काळ काही नवीन शक्यता घेऊन येऊ शकतो अशी ज्योतिषीय मान्यता आहे. पण लक्षात ठेवा, हे निश्चित भविष्यवाणी नसून ज्योतिषीय अंदाज आणि मान्यतांवर आधारित माहिती आहे. चला तर मग पाहूया त्या 5 भाग्यवान राशी कोणत्या. सर्वात प्रथम पहिली रास आहे मेष रास. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ स्वतःकडे नवीन दृष्टीने पाहण्याचा ठरू शकतो. गेल्या काही दिवसांपासून एखादं काम रखडलेलं असेल, एखादा निर्णय सतत पुढे ढकलला जात असेल किंवा मनात एखादी गोष्ट घेऊन तुम्ही संभ्रमात असाल तर आता परिस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नवीन संपर्क निर्माण होऊ शकतो. तुमच्या प्रयत्नांकडे वरिष्ठांचं लक्ष जाऊ शकतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त संधी मिळणं पुरेसं नाही, त्या संधीचा योग्य वेळी उपयोग करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पैशांच्या बाबतीत घाईघाईने निर्णय घेऊ नका आणि जर तुमची रास मेष असेल तर कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय. दुसरी रास आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांसाठी संवाद आणि संपर्क महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. एखाद्या व्यक्तीशी झालेला जुना संपर्क पुन्हा उपयोगी ठरू शकतो. नोकरी, व्यवसाय किंवा एखाद्या नवीन कामासाठी बोलणी सुरू होण्याची शक्यता आहे. काही लोकांना प्रवास किंवा कामाच्या पद्धतीमध्ये बदल करावा लागू शकतो. पण या काळात कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवण्याऐवजी स्वतः विचार करून निर्णय घ्या. विशेषतः आर्थिक बाबतीत कागदपत्रे, व्यवहार आणि अटी नीट तपासून घ्या. मिथुन राशींच्या मंडळींनो, तुमचं मत काय? कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा. कर्क रास. आता पाहूया कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ भावनिकदृष्ट्या थोडा संवेदनशील असू शकतो. घरातील वातावरण, नातेसंबंध किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या वागण्याचा तुमच्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेण्यापेक्षा शांतपणे परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. खर्चाच्या बाबतीतही थोडं नियोजन आवश्यक आहे. अचानक एखादा खर्च समोर येऊ शकतो, त्यामुळे हातातील पैसा विचारपूर्वक वापरणं चांगलं. मात्र सकारात्मक बाजू अशी, ज्या गोष्टींमुळे तुम्ही आतापर्यंत अस्वस्थ होता त्याकडे आता अधिक स्पष्टपणे पाहण्याची संधी मिळू शकते. कर्क राशीचे लोक हा व्हिडिओ पाहत असतील तर कमेंटमध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा. वृश्चिक रास. चौथी रास आहे वृश्चिक. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ संयमाची परीक्षा घेणारा असू शकतो. कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबात एखाद्या विषयावर मतभेद होण्याची शक्यता असेल तर शब्द जरा जपून वापरा, कारण कधी कधी परिस्थितीपेक्षा आपले शब्दच मोठा गैरसमज निर्माण करतात. नवीन गुंतवणूक, मोठी खरेदी किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय घेताना घाई करू नका. थोडं थांबा, माहिती घ्या आणि मगच निर्णय घ्या. आणि जर तुम्हाला गेल्या काही काळापासून अडथळ्यांचा सामना करावा लागत असेल तर निराश होऊ नका. ज्योतिषीय मान्यतेनुसार हा काळ स्वतःमध्ये बदल करण्याची प्रेरणा देऊ शकतो. वृश्चिक राशीच्या मंडळींनो, कमेंटमध्ये महादेव माझ्यासोबत आहे असं लिहा. सिंह रास. आता शेवटी येते ती सिंह रास. सिंह राशीच्या लोकांसाठी आत्मविश्वास आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याचा विषय महत्त्वाचा ठरू शकतो. तुम्ही एखाद्या कामासाठी खूप दिवसांपासून प्रयत्न करत असाल तर तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा देण्याची वेळ आता आली आहे. करिअरमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन ग्राहक किंवा नवीन संपर्क मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखादा जुना विषयही पुन्हा चर्चेत येऊ शकतो. पण यावेळी रागाने प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे संवाद साधला तर परिस्थिती ही तुमच्या बाजूने वळू शकते. सिंह राशीच्या लोकांसाठी एकच संदेश, स्वतःवर विश्वास ठेवा पण अहंकाराला निर्णय घेऊ देऊ नका. मंडळी, ग्रहण असो किंवा कोणतीही ज्योतिषीय घटना असो, आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट फक्त ग्रहांवर अवलंबून नसते. आपले निर्णय, मेहनत, विचार आणि कर्म यांचाही तितकाच मोठा वाटा असतो. म्हणून भीती बाळगण्यापेक्षा या काळाकडे स्वतःमध्ये सकारात्मक बदल करण्याची संधी म्हणून पहा. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमची रास या 5 राशींमध्ये आहे का?
असेल तर कमेंटमध्ये तुमची रास लिहा आणि ओम नमः शिवाय असा जप करा. आणि तुमच्या कुटुंबातील किंवा मित्रपरिवारातील कोणाची रास या 5 पैकी आहे का, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येऊत. श्री स्वामी समर्थ. मंडळी, स्वामी सेवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच आध्यात्मिक व ज्योतिष विषयक माहितीसाठी आपल्या परिवाराचा भाग बना. श्री स्वामी समर्थ.